माहेरी आले आहे. माहेरी आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद भेटतो. आज आमच्या घरी गावरान कोंबडीचा खास बेत होता. मी आणि माझी भावजय मिळून स्वयंपाक केला. माझी भावजय माझ्यासाठी फक्त भावाची बायको नाही, तर ती माझ्या बहिणीसारखीच आहे. खरं तर ती मला बहिणीपेक्षा जास्ती जीव लावते. मी माहेरी आले की ती माझी खूप काळजी घेते, प्रेमाने विचारपूस करते आणि नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते. आज आम्ही दोघे मिळून गप्पा मारत हसत खेळत हा स्वयंपाक केला आणि खूप छान वेळ घालवला. अशा छोट्या छोट्या क्षणामुळे माहेरच्या आठवणी आणखी सुंदर बनतात. तुम्हालाही अशी प्रेमळ भावजय किंवा बहीण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या भावजयबद्दल देवाकडे एकच प्रार्थना आहे, ती नेहमी आनंदात राहू आणि आमचं हे प्रेम असंच कायम राहू. माहेरच्या या सुंदर आठवणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच खरा आनंद दडलेला असतो. शहरात राहिल्यावर सगळ्याच आपल्या कामात व्यस्त असतात, पण माहेरी आल्यावर सगळे एकत्र बसून गप्पा मारतात आणि वेळ कसा जातो ते कळतच नाही. ह्या टायमाला माझी 2 नंबरची पण बहीण आली होती, पण ती 2 दिवस अगोदर आली होती माझ्या आधी, कारण की आईची ओटी भरतात ह्या धोंडा महिन्यात म्हणून. ह्या महिन्यामध्ये मला पण माहीत नाही आहे, पण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरतात असं काहीतरी सांगितल्यामुळे ती आली होती माझ्या आधी आणि ओटीसुद्धा भरली होती आईची. आणि जोडवी घ्यायची पद्धत होती, मग मी पण आईला जोडवे वगैरे घेतले आणि तिने ओटी भरली. चला तर मग आजचा हा छोटासा माहेरचा क्षण इथेच थांबवते. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदात राहा आणि आपल्या माणसासोबत आणि वेळ घालवा. आणि हीच तर खरी संपत्ती असते. मी तर घरामध्ये एकटीच असते, पण माहेरी आल्यानंतर सगळ्यांसोबत छान दिवस जातो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुमच्या माहेरी पण असं होतं का. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.